पीएम किसान विषय हप्त्यासाठी आणि नमो शेतकरी 7व्या हप्त्यासाठी हे जवळपास राज्यातील 93,66,000 शेतकऱ्यांना हे 93,66,000 शेतकऱ्यांना पीएम किसान 20वा हप्ता आणि नमो शेतकऱ्याचा दोन्ही हप्ते येण्याकरता महत्त्वाचं 4 कामे करायची आहे. आणि त्या कामे अगोदर तुम्हाला 4 कामे काय आहेत तर व्हिडिओ शेवटी सांगणार आहे. याची तारीख काय आहे तर कोणत्या तारखेला येणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला पहिलं काम करायचं आहे, तुमचं फार्मर आधार कार्ड किसान कार्ड करायचं आहे. आणि तुमच्याकडे किसान कार्ड फार्मर आय डी नसेल तर नमो शेतकरी 20वा हप्ता येणार नाही. आणि केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला फार्मर आय डी बंधन करण्यात आलेलं आहे. तर येणाऱ्या 30 तारखेपर्यंत तुम्हाला फार्मर आय डी म्हणजे किसान कार्ड हे काढून घ्या. आणि यानंतर शेतकरी बांधवांना दुसरं काम करायचे, KYC करायचे. आणि KYC केल्यानंतर अद्यापर्यंत KYC केले नसेल लवकरात लवकर तुम्ही KYC करून घ्यावा. आणि KYC जर केले असेल तर तुम्हाला कोणतेही काम करायची गरज नाही. आणि यानंतर दुसरा काम शेतकऱ्यांना करायचं आहे की ते लँड शेडिंगचा प्रॉब्लेम आणि लँड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे आणि SI असेल तर शेतकऱ्यांना काही करावं लागेल. असे हे प्रॉब्लेम असा कोणत्या तारखेला कोणतीही करायची गरज नाही. आणि लँड शेडिंग आणि नो आहे आणि त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ते करायचे जवळचं तहसील तलाठी कार्यालय, कृषी अधिकारी कार्यालय या एका ठिकाणी जाऊन दुरुस्त करून घेऊ शकता. आणि यानंतर दुसरा काम करायचा आहे, आधार लिंक बँक खाते करायचं आहे. आणि आधार लिंक बँक खात्याला लिंक नसेल तर तुम्हाला कोणताही शासनाचा अनुदान येणार नाही. आणि नमो शेतकरी योजनेचा कोणताही अनुदान येणार नाही. त्यामुळे तुमचा आधार लिंक बँक खात्यामध्ये अत्यंत करायचं गरजेचं आहे. तर मित्रांनो सांगायचे शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे काम करायचे, 4 कामे करायचे. पहिले फार्मर आय डी करायचे, दुसरं KYC करायचे, तिसरं म्हणजे आधार लिंक बँक खाते करायचं आहे. आणि चौथं काम करायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लँडचा प्रॉब्लेम हा जो नो आहे तर ते करायचं आहे. आणि ह्या 4 कामे करायचे आहेत. तर त्यानंतर तुम्हाला भरपूर शेतकऱ्यांना आम्हाला प्रश्न विचारतात की नमो शेतकरी योजनेसाठी 6,000 ऐवजी 9,000 रुपये दिलं तर या निधीच्या तरतूद झालेलं आहे की त्या संदर्भात त्या सांगा. तर तुम्हाला पाहिलं तर सांगायला गेलं तर तुम्हाला 25 रोजी राज्यातील देवेंद्र फडणवीस यांनी 6,000 रुपये ऐवजी 9,000 रुपये देणार असे सांगण्यात आलेलं आहे. आणि अंतर्गत या दोन्ही योजनेअंतर्गत वार्षिक शेतकऱ्यांना 15,000 रुपये असे सांगण्यात आलेलं आहे. अद्यापर्यंत त्यांनी स्पष्ट घोषणा केली आणि अर्थसंकल्पाने तरतूद झाली नाही. आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या तरतूद झालेली आहे. आणि त्यामुळे सध्या शेतकऱ्यांचा नमो शेतकरी हप्ता येणार आहे तो 2चा येणार आहे आणि 3,000 रुपये येणार नाही. आणि राज्य सरकारने जर मंजूर करून बैठकीच्या माध्यमातून नमोच्या निधीच्या बाबत काही तरतूद केली असेल तर 2,000 रुपयाची 3,000 रुपये येऊ शकतो. आणि 6,000 रुपयाऐवजी 9,000 रुपये दिली तर 3,000 रुपयाचा असा पुढचा नमो हप्ता येऊ शकतो. आणि सरकारने यावरती कोणताही निर्णय घेतला नाही. मला येणारा जो हप्ता आहे तो 20,000 रुपये येणार आहे. आणि पुढचा प्रश्न आहे दादा नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे दोन्ही हप्ते हे येणार ते याचं उत्तर 100% येणार. आणि 100% येणार पुढचा जून महिना आहे. आणि जून महिन्यामध्ये तुमचं शेतकऱ्याने पेरणीची कामं असेल पैसे लागतात आणि पेरणीसाठी पैसे लागतात. आणि पैसे हे पीएम किसानच्या आणि 20व्या हप्त्यासाठीचे पैसे हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत. आणि नमो शेतकऱ्याचे आणि दोन्ही आधार लिंक बँक खात्यात बँक येऊ शकतात. तर दुसरा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की अद्यापर्यंत सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसान अधिकच तारीख जाहीर झालेली आहे. याचे उत्तर नाही. आणि याचे उत्तर केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसानच्या पुढच्या संदर्भात आणि नमो शेतकरी संदर्भात जाहीर झालेलं नाही. परंतु आता एवढा अंदाज एवढंच आहे की 100% जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पीएम किसानचे दोन्हीचे हप्ते 2,000 रुपये 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये याची येण्याची शक्यता आहे आणि जास्त आहे. तर मित्रांनो आपण नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हे दोन्ही हप्ते आणि पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये येण्याच्या शक्यता आहे. आणि तर तुमचं तर कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला कोणकोणचे व्हिडिओ पाहिजे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओ धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.